ही कथा 1960च्या दशकातली आहे. उन्हाळा संपला होता. वसंत ऋतूचं नुसतंच आगमन झालं होतं. जंगलातलं वातावरण अगदी नयनरम्य झालं होतं. झाडांना नवीन पालवी फुटू लागली होती. जुनी पालवी खाली पडून त्याचा खच निर्माण झाला होता. जंगल गुलमोहराच्या फुलांनी बहरून आलं होतं. धरणीला नवीन चैतन्य आलं होतं. एक दिवस सकाळी सकाळी आबा देशमुख अंगणात बसले होते. सूर्यनारायण हळूच क्षितिजावर डोकावत होता. त्यांनी त्याचे सोनेरी किरण सगळीकडे पसरली होती. गावाला हळूहळू जाग आली होती. इतक्यात आबाला आवाज आला, राम राम सावकार. कोण आहे बरं ही लोक? आबा बोलले, राम राम मंडळी, या. पण कोण आपण? म्या बबन्या सावकार. लांबून आलोय. पोराबाळांना भूक लागली होती, त्यामुळं आलो इकडं. असेल काय तर खायला द्या. रात्रीचं बी चालेल. पण तुम्ही आला कुठनं? आबाने प्रश्न केला. कोकणात ना आलोय. हे लोक कोकणातून का इतक्या लांब आले? कोकण म्हणजे निसर्गाचा थाट. कोकण जणू स्वर्ग, आणि त्यो सोडून इकडं. आबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि ते सरळ बोलले, काय नाही घरात. बरं म्हणून बबन्या आणि त्याचे सोबती उठले आणि चालायला लागले. इतक्यात आबांची सून त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. ती आत्ताच आंघोळ करून आली होती. अजून केस पण ओले होते. गोरी गोरी नाही, गुलाबी गोरी होती ती. काळे भोर कमरेपर्यंत येणारे केस, काळे बोलके पाणीदार डोळे. त्याचा अजिबात थांगपत्ता लागत नसे. निळी साडी नेसली होती. ती मधुर आवाजात बाजूबंद, पायात पैंजण होते. कोणीही मोहित व्हावं असं सौंदर्य देवानं तिला दिलं होतं. ती चहा घेऊन आली होती तेव्हा तिच्या पायातली पैंजण वाजत होते. तो आवाज बबन्याच्या कानावर पडत होता. त्यानं सहज मागं वळून पाहिलं तर त्याला आबांची सून दिसली. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. आबाच्या नजरेतून सुटलं नाही. त्यानं मीनाक्षीला घरात जाण्यास सांगितलं आणि बबन्याला आवाज दिला, इकडे इकडे येऊन जा. पण नाही म्हणत तो तसाच पुढे गेला. बरीच काम आहेत असं म्हणाला. आबाला काहीतरी वेगळं वाटलं, पण नंतर कामात ते सगळं विसरून गेले. दिवस नेहमीप्रमाणे होता. सूर्य हळूहळू मावळतीला जाताना त्याचा प्रकाश हळूहळू कमी होत होता. त्याची जागा आता चंद्र घेणार होता. पौर्णिमेची रात्र होती ती. इकडे दिवे लागण झाली आणि मीनाक्षीच्या पाठीत चमक भरली. तिला श्वास घेणं जमेना. घशातून घरघर आवाज येऊ लागला. तिच्या सासूनं आबाला आवाज दिला. आबा घरात आले. मीनाक्षीची हालत खराब झाली होती. हे बघून ते समजून गेले. त्यांनी मुलाला आवाज दिला. त्यांचा मुलगा धावतच आला. आबांनी त्याला दिलासा दिला आणि गावातील भक्ताला घेऊन ये असं सांगितलं. तो तडक बाहेर निघून गेला. इकडे मीनाक्षीची तब्येत ढासळत चालली होती. इकडे आबांचा मुलगा परत आला, पण भगत आला नाही हे पाहून आबा खेकसले. एक काम जमत नाही तुला नीट. त्यांनी सांगितले, भगत त्याच्या मुलीच्या गावाला गेलाय. 2 दिवसांनी येणार आहे. आता आबांनी बैलगाडी चुकली आणि शेजारच्या गावातून एका जाणत्याला घेऊन आले. त्यांनी लगेच त्याच्या पोतडीतून काही नारळ, एक कवटी, काही धागे, राख, वेताची छोटी काठी, मंतरलेलं पाणी, कुंकू, हळद, शेंदूर असं काही साहित्य काढलं आणि तयारीला लागला. आता जवळपास 10 वाजले होते. पौर्णिमा आता पूर्ण तारुण्यात आली होती.
पांढरा शुभ्र प्रकाश पडला होता. ती भयान काळी रात्र येईल. हा काळी रात्र यासाठी की त्या दिवशी भयंकर घटना घडली होती. आता बाहेर एकदम कुत्र्याचं रडणं चालू झालं. गावातील लोक येऊन आबाला त्यांच्या पोराला दिलासा देत होते. स्त्रिया येऊन हळहळ व्यक्त करत होत्या. मोठी हृदयद्रावक चित्र होतं ते. तो भगत काही मंत्र पुटपुटत होता, पाणी अंगावर टाकत होता, हळद कुंकू टाकत होता. सोड सोड तिला, ती तुझी नाही, मी तुला भस्म करून टाकीन असं ओरडत होता. वेळ जात होता. मीनाक्षीवर काही परिणाम दिसत नव्हता. बाहेर कुत्र्याचं रडणं चालू होतं. बराच वेळ झाला तरी काही होत नाही. यश मिळेल अशी आशा आता सगळ्यांनी सोडून दिली. 3 वाजले होते. आता रात्र संपत आली होती आणि मीनाक्षीची घशातली घरघर थांबली. अगदी क्षीण स्वरात ती बोलली, आता काही फायदा नाही. मला नेण्यासाठी ती लोक आलेत. मला जावं लागेल आता. नवीन प्रवासाला सुरुवात करावी लागेल. आणि मीनाक्षीनं डोळे मिटून घेतले कायमचे. सगळीकडे एकच हल्लकल्लोळ माजला. पाटील खांबाला टेकून बसलं होतं आणि त्यांची पत्नी मीनाक्षी जवळ बसून रडत होते. तिचा नवरा बायको गेल्याच्या धक्क्याने एकदम शांत बसला होता. लोक समजावत होते, सांत्वन करत होते. ती भयान काळी रात्र संपली होती. दिवस नेहमीप्रमाणे आज अजिबात वाटत नव्हता. सगळे क्रियाकर्म उरकून मीनाक्षीला पुरण्यात आलं. दिवस असाच निघून गेला. परत एकदा रात्र आली होती. आज गाव नेहमीपेक्षा जास्त शांत होता. रात्री 9 वाजले असतील. अचानक ज्या दिशेने मीनाक्षीला पुरले होते तिकडं बघून कुत्री जोरात भुंकू लागली. घुबडाचा आवाज येऊ लागला. परत एकदा गावावर अवकाळा येते की काय असं लोकांना वाटू लागलं. काही वेळ गेला. सगळं शांत झालं. गेली ती काळ रात्र संपली होती. मीनाक्षीचा नवरा घरात काही मन लागत नाही म्हणून शेतात जाऊन येतो असं सांगून बाहेर पडला. तो शेतात एकटाच फिरत होता. त्याच्या नजरेस समोरचं दृश्य पडलं. त्याचे डोळेच विस्फरले. बाप रे असं बोलून तो धावतच घरी आला. तो धापा टाकत आला होता. सगळे लोक त्याला बघून बुचकोळ्यात पडले होते. त्यानं सांगितलं की चला माझ्याबरोबर लवकर. लोक त्याच्या पाठीमागून चालू लागले आणि मीनाक्षीला जिथं पुरलं होतं त्या ठिकाणी ते आले. त्यांनी बघितलं की जागा कुणीतरी उकरली आहे आणि मीनाक्षीचा मृतदेह तिथं नाही. सगळे इकडे तिकडे बघत फिरू लागले की कोणी कुत्र्याने नेला असेल किंवा काही दुसऱ्या प्राण्याने नेला असेल, पण कुठंच सापडला नाही. शेवटी सगळे घरी आले. असेच दिवस जात होते. म्हणतात ना, काळाकडे सर्व गोष्टीचं औषध असतं. दिवस गेले, महिने संपले, वर्ष उलटून गेले. हळूहळू लोक मीनाक्षीला विसरून गेले. पण 2 वर्ष उलटून गेल्यावर गावात बबन्या आला होता आणि सोबत होती मीनाक्षी. सगळ्या गावानं तिला ओळखलं, पण ती कोणालाही ओळखत नव्हती.